मुक्ताईनगर शहरात एक धक्का देणारी घटना घडली असून एका तरुणाचा मृतदेह आढळून आलाय। रविवारी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास शहरातील हॉटेल वृंदावन जवळील प्लॉटिंग भागातील मोकळ्या जागेत हा मृतदेह आढळून आलाय। विशाल गोसावी वय वर्ष 26 राहणार मुक्ताईनगर असं मृत तरुणाचं नाव आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविलाय। घटनास्थळी मृतदेहाची स्थिती पाहता हा खून असल्याचे प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी नोंदवले। पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही हत्या चाकूने भोसकून झाली आहे, तसेच प्रेम संबंधातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतोय। मी डीवायएसपी सुभाष ढवळे, मुक्ताईनगर। तर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला काल एक इसम विशाल गणेशगीर गोसावी वय 24 वर्ष हे हरवल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी दिली होती। मग ती तक्रार आम्ही आमचे पोलीस हवालदार सुरवाडी यांच्याकडे दिली होती। मग सुरवाडी यांनी चौकशी करत असताना लक्षात आलं की तो दुपारी त्याचा एक मित्र आहे ऋषिकेश आत्माराम धनगर याच्या सोबत होता। मग त्या ऋषिकेश आत्माराम धनगरला बोलावण्यात आलं, त्याच्याकडे विश्वासात घेऊन तपास केला। चौकशी करता करता त्याने सांगितलं की मी आणि माझा भाऊ आणि तसेच हा जो हरवलेला इसम आहे विशाल गोसावी, आम्ही शिरसाळ्याच्या हनुमान मंदिराला गेलो होतो। आल्यानंतर आम्ही तिथे दारू प्यायला बसलो होतो आणि तिथे झालेल्या भांडणामध्ये आम्ही चाकूने वार करून त्याला मारलेला आहे। दुसरा आरोपीचं नाव काय सांगितलं? दुसरा आरोपी त्याचा भाऊच आहे, आकाश आत्माराम धनगर आहे। तर मग घटना नेमकी कुठे घडली? ही घटना घडलेली आहे RR कॉलनी आहे, म्हणजे मुक्ताईनगर बोधवड रोडवर, त्या वृंदावन हॉटेलच्या अगोदर। तर तिथे मोकळी गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये ते दारू प्यायला बसले होते। तर आरोपी अटकेत आहे का? आरोपी ताब्यात आहेत, गुन्हा दाखल करायची कार्यवाही चालू आहे। मग आम्हाला ही माहिती मिळाल्यानंतर तो खरं सांगतोय की खोटं सांगतोय, मग आम्ही 2 पंचांना बोलावलं आणि आम्ही सर्व गेलो आणि ते तिथे मृतदेह मिळून आलेला आहे। त्याच्यामुळे आता पंचनामा आमचं काम केलेलं आहे, पंचनाम्याचं आता गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, जळगाव।